नमस्कार सगळ्यांना. माझा आवाज क्लिअर येतोय तुम्हाला? ओके, तुम्ही थम्स अप करून दाखवू शकता. व्हेरी गुड. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन केलेत तर जास्त चांगलं ते होईल. ॲक्चुअली तुम्ही स्वतः स्क्रीनला समोर स्वतःला बघू शकता, तुम्ही कसे दिसताय. त्यामध्ये बघून तुम्ही स्वतःला व्यवस्थित सुद्धा करू शकता. व्हेरी गुड. ठीक आहे, हरकत नाही. आता बऱ्याच जणांनी काल सेशन अटेंड केल्यामुळे ते आज आलेले नाहीयेत. काही जण अजून जॉइन होत आहेत. पण आता आपली वेळ झाली आहे, त्यामुळे मी सेशन सुरू करते. तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून सेशन जॉइन केलं, त्याच्यासाठी तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. काही जणांना माझी ओळख आधीपासून आहे, काहींना नाही आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी मी सांगते. मी स्मिता नलावडे, योगशालामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी इंटरनॅशनली सर्टिफाईड योगा आणि मेडिटेशन कोच आहे. मागच्या 8-9 वर्षांपासून मी या फील्डमध्ये काम करत आहे. माझे रेग्युलर मेडिटेशन बॅचेस होतात, योगा क्लासेस होतात. हीलिंग जे काही असतं, 7 चक्रा बॅलन्स करून लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या मदतीने हील करायचं, सेल्फ हीलिंग करायचं, चक्रा बॅलन्सिंग कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या सेशनमध्ये कव्हर केल्या जातात. त्याचे एक्सपिरियन्सेस खूप चांगले आहेत, त्यामुळे भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तुमच्या सगळ्यांचे पण आशीर्वाद मिळतील, ब्लेसिंग्स मिळतील ही अपेक्षा. ओके. बेसिकली काय आहे, सगळ्यांनाच आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स असतात. आपल्या आयुष्यामधले जे 4 महत्त्वाचे पिलर्स आहेत, एक तर आपलं हेल्थ आहे, वेल्थ आहे, करियर आहे, राइट? आणि त्याच्यानंतर आपले रिलेशनशिप जे मेनली आहेत. सगळ्याचा पाया तिथेच आहे, राइट? कारण आपण सोशल प्राणी आहोत. आपण एक-एकटं आयुष्य जगू शकत नाही. माणसांची गरज आपल्याला लागते. नातेसंबंध जर घट्ट आणि मजबूत असतील, तर पुढे जाण्यासाठी आपोआप प्रेरणा मिळते आपल्याला. राइट? तर ह्या सगळ्या पिलर्सवरती आपल्या आयुष्याच्या आपल्याला कुठेतरी प्रत्येकाला प्रॉब्लेम असतो आणि त्या प्रॉब्लेम्समधून मी सुद्धा गेली आहे. कसं असतं, एखादी गोष्ट तापून, सलखून निघाली, की मग त्याच्यानंतर त्या गोष्टीचा इम्पोर्टन्स कळायला लागतो. राइट? म्हणजे जसं बघितलं ना, लोखंडाला पण घणाचे घाव सोसल्याशिवाय कुठलाही आकार मिळत नाही, तसं असतं. दुसऱ्याचं दुःख जे आहे ते माणसाला तोपर्यंत कळत नाही, जोपर्यंत तो स्वतः त्यातून जात नाही. राइट? तर ह्या सगळ्या परिस्थितीमधून, या सगळ्या खाचखळग्यांमधून जाऊन त्याच्यानंतर आता दुसऱ्याची परिस्थिती काय आहे, दुसऱ्या माणसाला खरंच मदतीची गरज आहे, ही गोष्ट समजते आणि तिथून पुढे ही गोष्ट ह्या प्रवासाला सुरुवात झाली. ओके. तर हे थोडक्यात सांगून झालं तुम्हाला. आता बेसिकली फुल मूनचं मेडिटेशन आपण का करतोय? फुल मून मेडिटेशन म्हणजे चंद्र पौर्णिमेच्या दिवशीचा चंद्र जो आहे तो खूप पॉवरफुल असतो. त्याच्याकडनं निघणाऱ्या ज्या एनर्जीज असतात, त्या एनर्जीज आजच्या दिवशी खूप स्ट्राँगली वातावरणामध्ये अवेलेबल असतात आणि त्यामुळे ह्या वातावरणात आपण ज्या काही गोष्टी करू, त्या गोष्टींचा आपल्याला 10 पटीने जास्त फायदा मिळतो. म्हणजेच या वातावरणात जर आपण बघितलं, आपण ध्यान केलं, तर आपल्याला स्वतःची ओळख व्हायला जास्त चांगली मदत होते. म्हणजे आपण जे म्हणतो ना, आपली 7 चक्र जी आहेत ती बॅलन्स जर राहिली, त्याच्यातनं ऊर्जेचा फ्लो जो आहे तो व्यवस्थित जर राहिला, तर आपलं मेडिटेशनला लक्ष लागतं. ओके. नाहीतर जनरली लोक म्हणतात, की मी खूप प्रकार करून बघितले मेडिटेशनचे, मी खूप वेळा लॉ ऑफ अट्रॅक्शन पण करून बघितलं, पण माझ्यासाठी यातला कशाचाच काही उपयोग झालेला नाहीये. का होतं असं? कारण मुळात आपण ज्यावेळेला आपली स्वतःमधली निगेटिव्हिटी काढून टाकतो, सेल्फ हीलिंग ज्यावेळेला करतो ना, त्याच्यानंतर आपल्याला पॉझिटिव्हिटी गेन करायला मदत मिळत असते. पण जर आपण स्वतःच मुळात निगेटिव्ह असू आणि त्याच्यावरती जर आपण पॉझिटिव्हिटीचा मुलामा चढवत गेलो, तर तो फार तर 8 दिवस टिकेल, त्याच्यानंतर नाही. आपण म्हणतो ना, की मी रोज मेडिटेशन करतेय, पण काय उपयोगच होत नाहीये. पुन्हा सगळे जैसे थे, पहिले पाढे 55. राइट? का होतं असं? कारण आपण आपल्या सेल्फ हीलिंगवरती लक्षच देत नाही. जशी मेजरिंग स्केल असते ना, ती मेजरिंग स्केल मायनसपासून 0 पर्यंत येते. आधी सगळे नंबर मायनस असतात म्हणजे निगेटिव्हिटी असते. ते मायनसपासून 0 पर्यंत आल्यानंतर तिथून पुढे पॉझिटिव्हिटी चढायला सुरुवात होते. मग जर आपण मायनसवरच पॉझिटिव्हिटी चढवायला गेलो, तर ते नाही शक्य होणार. आणि मग 2-4 दिवसात आपण थकून जाऊ, की काही उपयोग नाही मी मेडिटेशन करून. पुन्हा आपण आपल्या निगेटिव्हिटीच्या कोशामध्ये स्वतःला गुरफटून टाकतो आणि म्हणतो, की देवाने हे माझ्याच आयुष्यात दिलं आहे, माझ्याच वाट्याला आलं आहे, हे मला सहन करावं लागत आहे. येतंय लक्षात?
तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओज ऑन केले तर बरं होईल. मला कोणाशी इंटरॅक्शन करायला तुमच्याशी जास्त चांगलं वाटेल. तुम्ही थम्स अप दाखवू शकता माझं बोलणं तुमच्या पचनी पडत असेल तर. ओके. कसं आहे, पौर्णिमेच्या दिवशी केलेलं ध्यान जे आहे ना, ते खूप पॉवरफुल असतं. जसं मी सांगितलं, वातावरणामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी खूप जास्त प्रमाणात अवेलेबल असते. ओके. आणि शिवाय या वेळेला केलेलं जे ध्यान असतं, त्याच्यामध्ये आपण पौर्णिमेचं ध्यान मेजरली लेट गो करण्यासाठी करतो. ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आपल्याजवळ आहेत, आपल्या आयुष्यामध्ये आहेत, त्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आपल्या आयुष्यातून आपण काढून टाकायच्या आहेत आणि पुन्हा नव्याने पाठीकोरी करून चांगलं आयुष्य जगायला सुरुवात करायची आहे. मान्य आहे, एकाच दिवसात, एकाच मेडिटेशनमध्ये हे सगळं नाही जाणार. पण हळू-हळू स्वतःला सवय लावायची आहे. स्वतः कुठून तरी सुरुवात करणं आवश्यक आहे आणि ती सुरुवात आजपासून का नाही करायची? राइट? मग ती सुरुवात केल्यानंतर तुमच्यामधली जी निगेटिव्हिटी आहे ती हळू-हळू निघून जाईल आणि ज्यावेळेला निगेटिव्हिटी निघून जाईल ना, त्यावेळेला ऑटोमॅटिक तुम्हाला स्वतःलाच स्वतःवरती कॉन्फिडन्स वाटेल. स्वतःलाच तुम्हाला तुमच्या आयुष्याचा आनंद घेता येईल आणि हे आयुष्य म्हणजे किती सुंदर आहे त्याची अनुभूती तुम्हाला येईल. येतंय लक्षात? म्हणून पौर्णिमेच्या दिवशी केलेलं ध्यान हे खूप इफेक्टिव्ह होतं. शिवाय याच्यामध्ये आपली हीलिंगची जी प्रोसेस आहे, आपल्या बॉडी हीलिंगची प्रोसेस आहे, ती सुद्धा मेजरली याच्यामध्ये होते. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन, जे कॉन्सन्ट्रेशन आपल्याला इतर वेळेला ध्यानाच्या वेळेला होत नाही. बघा, तुम्ही कधी मेडिटेशनला पहिल्यांदा बसलात तर त्यावेळेला असंख्य विचार डोक्यात येतात. राइट? इतर वेळेला कुणाशी बोलताना, काही काम करताना जितके विचार येणार नाही, तितके विचार मेडिटेशनला बसल्यानंतर येतात. का येतात? आपल्या मनाला सवयच नसते. आपल्या शरीराला सवयच नसते एका जागी बसण्याची. त्याहून मनाला नसते. आपलं देह देवळात आणि चित्त खेटरात कायम असतं. राइट? कारण आता तुम्ही इथे जरी बसलेले असाल ना, तरी मन कुठेतरी दुसरीकडे फेरफटका मारून येणार. हे नक्की आहे. म्हणून सुरुवातीला त्या मनाला मारून मुटकून बसवावं लागतं. थोडे दिवस जाऊन द्यावे लागतात आणि ज्या वेळेला मनाला सवय लागते, त्यावेळेला ते स्वतःहून बसायला सुरुवात करतं आणि मग त्या मेडिटेशनची खरी मजा यायला सुरुवात होते आणि मग ते मेडिटेशन केल्याशिवाय चैन पडत नाही. राइट? मग ती हळू जी सवय होते ना, त्याची गोडी लागायला लागते. कुठल्याही गोष्टीची सवय आपल्याला होण्यासाठी निदान 21 दिवसाचा वेळ द्यावा लागतो. बरोबर? 21 दिवसाचा वेळ कशासाठी? फक्त त्या सवयीची ओळख होण्यासाठी. त्याच्यानंतरचा मेजर कालखंड असतो तो 65 दिवसांचा असतो. 65 दिवस ज्यावेळेला तुम्ही ती गोष्ट अगदी नियमितपणे न चुकता कराल, त्यावेळेला तुमच्या शरीराला, तुमच्या मसल्सला, तुमच्या मेमरीला त्या गोष्टीची सवय होते आणि मग तिथून पुढे तुमचा प्रवास चालू होतो. तो अहमपासून सोहमपर्यंतचा जो प्रवास आहे ना, त्याच्यामधले जे खाचखळगे आहेत, ते खूप अवघड आहेत. ते भरून काढायचे आहेत आपल्याला. येतंय लक्षात? म्हणजे हा मीपणा जो आहे ना आपल्यामध्ये, तो काढून तिथून आपल्याला सोहमपर्यंतचा प्रवास करायचा आहे. आपला ऑरा काय आहे? आपली 7 चक्र काय आहेत? हे सगळं बघायचंय. येतंय लक्षात? हे सगळं आपल्याला आहे. आता थोडंसं अवघड वाटेल ऐकायला, समजायला, पण हे सगळं आपल्याच मध्ये आहे, आपल्याच शरीरात, आपल्याच आसपास आहे आणि हे सगळं आपल्यालाच नाही, प्रत्येकाला आहे. आणि पौर्णिमेच्या दिवशी ध्यान केल्याने काय होतं, ह्या 7 चक्रांमधून जो ऊर्जेचा प्रवाह आहे, तो अगदी व्यवस्थितपणे फ्लो होतो. कुठेही त्याला अडथळा येत नाही. म्हणजे अगदी आपल्या सहस्त्रार चक्रापासून आपल्या मूलाधार चक्रापर्यंत मध्ये जी काही चक्र आहेत, त्या सगळ्या चक्रांमधून तो एनर्जीचा फ्लो अगदी व्यवस्थितपणे फ्लो होतो आणि त्याच्यामुळे आपण केलेलं ध्यान हे 10 पटीने जास्त इफेक्टिव्ह होतं. माझे जे रेग्युलर बॅचचे स्टुडंट्स आहेत, त्या सगळ्यांना मी दर पौर्णिमेला दिवा लावून त्राटकाचं ध्यान करायला सांगत असते. कारण त्यावेळेला कॉन्सन्ट्रेशन पॉवर खूप जास्त प्रमाणात बिल्ड होते. आपण लहान मुलांना अभ्यासासाठी पण ह्या प्रकारचं मेडिटेशन सांगू शकतो. इव्हन आपण सुद्धा दरवेळेला मेडिटेशन करताना ज्यावेळेला पौर्णिमा असेल किंवा अमावास्या असेल, त्यावेळेला त्राटकाचं ध्यान करू शकतो. येतं लक्षात? मेडिटेशन म्हणजे काय? नॉर्मली मानवी आयुष्याच्या 4 अवस्था असतात. त्या अवस्थांमधली एक अवस्था म्हणजे मेडिटेशन. ज्या अवस्थेने योगा बनला आहे. योगा कशाचा बनला आहे? 8 अंगांचा बनला आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. त्यातला जो ध्यान आहे, तो ध्यान म्हणजेच मेडिटेशन. हे मेडिटेशन म्हणजे काय? याचा अनुभव नक्की कसा येतो? तर आपल्या मानवी जीवनाच्या 4 अवस्था असतात.
त्या अवस्था कुठल्या असतात? ती असते एक जागृत अवस्था. ज्या अवस्थेत आता आपण सगळे आहोत. आपण एकमेकांना बघतोय, एकमेकांशी बोलतोय, कॉन्व्हर्सेशन होतंय, राइट? ही आहे जागृत अवस्था. त्यानंतर येते ती निद्रा अवस्था, ज्या अवस्थेमध्ये आपण झोपलेलो असतो, राइट? ही पण आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यानंतर येते ती स्वप्न अवस्था. ही सुद्धा आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आपल्या परिचयाचीच आहे, बरोबर? म्हणजे ज्यावेळेला आपण स्वप्न अवस्थेत असतो, त्यावेळेला आपण एकतर जागेही नसतो किंवा झोपलेही नसतो, राइट? मधल्यामध्ये कुठेतरी वाहवत असतो, तरंगत असतो आणि काही विचार आपल्या मनात येत असतात. ते विचार कुठले असतात? ते सगळे आपण दिवसभर किंवा आपल्या आयुष्यामध्ये ओव्हरऑल जे काही विचार करत असतो, त्याच्याशी रिलेटेड स्वप्न आपल्याला पडत असतात. राइट? आणि त्याच्यानंतर येते ती तुरीय अवस्था. तुरीय अवस्था म्हणजे काय? तुरीय अवस्था म्हणजे आपण जागृत अवस्थेत असतानाच आपल्या सगळ्या इंद्रियांना शिथिल करायचं, त्यांच्यावरती कंट्रोल मिळवायचा आणि आपल्या मनाला शांतपणे एकाग्र होऊन द्यायचं. ती म्हणजे तुरीय अवस्था. येतंय लक्षात? ती तुरीय अवस्था ज्यावेळेला आपण साधू शकतो, त्यावेळेला आपलं ध्यान, मेडिटेशन हे खूप इफेक्टिव्ह होतं. सुरुवातीला अगदी 2-4 दिवस जातात असे, की आपण मेडिटेशनला बसतो, मग लक्ष लागत नाही. कुठलेतरी आवाज येत राहतात, कुठेतरी काहीतरी आसपास जाणवायला लागतं. आपल्याला कुठेतरी डास चावतो, कुठेतरी पाय असे अवघडल्यासारखे होतात किंवा असंख्य विचार त्यावेळेला डोक्यात येतात, राइट? असं काय-काय होत असतं त्यावेळेला. पण सुरुवातीचे एक 2-4 दिवसाचा टप्पा आपण पार पाडला ना, की त्याच्यानंतर आपल्याला हळू-हळू मेडिटेशनची गोडी लागते. शरीराला पण सवय लागते. तेवढा वेळ निदान 10-15 मिनिटं तरी बसावं शांत, राइट? आणि मेडिटेशन करताना जे विचार डोक्यात येतात, त्या विचारांकडे आपण अजिबात लक्ष केंद्रित करायचं नाही. त्या विचारांना थांबवण्याचाही प्रयत्न नाही करायचा. ते विचार येतात, ते येऊ द्यायचे. त्या विचारांकडे एक तिसरी व्यक्ती म्हणून बघायचं. ते विचार येतील आणि निघून जातील. ओके. त्या विचारांवर फोकस न करता आपल्याला आपल्या मेडिटेशनवर फोकस करायचा आहे. ज्या ध्वनीचा आवाज आपल्या कानांवरती येतो, त्या ध्वनीवर आपल्याला फोकस करायचा आहे. येतंय लक्षात? त्यामुळे काय करायचंय, आपण ज्या वेळेला मेडिटेशन करतो, त्या वेळेला तो जो आवाज, बाकीचा आवाज, जे काही विचार हे सगळं येत असतं, त्याच्यावर कुठेही कॉन्सन्ट्रेशन न करता सरळ थेट आपण जी काही ध्वनी कानामध्ये आपल्याला ऐकायला येते, त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आणि अगदी शांत म्हणजे कुठल्याही प्रकारचा फोर्स, जबरदस्ती काहीही करायचं नाहीये. शरीराचे संपूर्ण अवयव शिथिल करून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. ओके. बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये सगळे लोकं असं सांगतात, की आमच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत. तुमचं काय जातंय म्हणाला, की मेडिटेशन करा, शांत बसा. विचार तर येणारच. राइट? मान्य आहे मला विचार येतात आणि ते विचार म्हणजे काय आहे ते थांबवू शकत नाही कोणी. राइट? विचार काय येतात? पण बरं तुम्ही विचार केल्याने त्या गोष्टी बदलणार आहेत का? ठीक आहे, तुम्ही दिवसभर विचार करत नसाल, पण तुम्ही तोच विचार मेडिटेशनच्या वेळेला करायला लागलात आणि तुम्ही त्याच विचारात वाहावत गेलात, तुम्ही प्रत्यक्षात त्याच ठिकाणी गेलात, तर ती परिस्थिती बदलणार आहे का? काहीही होणार नाहीये. जग इकडचं तिकडे होणार नाहीये. बरोबर? शिवाय दिवसभर सुद्धा जर तुम्ही त्या निगेटिव्ह विचारांमध्ये राहिलात, तर काय होणार आहे? त्याच निगेटिव्ह विचारांमध्ये तुम्ही स्वतःला गुरफटून ठेवाल आणि तुम्ही त्याच एनर्जीमध्ये, निगेटिव्ह एनर्जीमध्ये जाऊन तुमच्या आसपास सगळ्या सराउंडिंगमधली निगेटिव्हिटी तुमच्या आसपास ओढावून घेता आणि स्वतःला त्याच कोशामध्ये बसवून ठेवता. त्यामुळे तुम्हाला तेच रडगाणं 24 तास तसंच गावं लागतं. 365 दिवस. आपल्यामध्ये सुधारणा होणार आहे का असं वागल्याने? नाही होणार. त्यामुळे स्वतःला आपल्याला हायर एनर्जीला न्यायचं आहे. स्वतःला आपल्याला इतकं सुंदर आयुष्य परमेश्वराने दिलं आहे. विचार करा 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालाय. तो का मिळालाय? तो जर आपण असाच वाया घालवला तर त्याचा उपयोग काय? स्वतःचं शरीर आपण ज्यावेळेला विचार करतो बघा तुम्ही कधी आजपर्यंत असा विचार केलाय का? तुम्ही सगळ्यांवर प्रेम करता, सगळ्यांची हौस-मौस करता. स्वतःवर कधी प्रेम केलंय का? स्वतःची हौस-मौस कधी केलीये का? हे शरीर ज्याने तुम्हाला आजपर्यंत जिवंत ठेवलंय, त्या संपूर्ण शरीराची तुम्ही कधी हौस-मौस केलीये का? त्याच्याबद्दल तुम्ही कधी विचार केलाय का? आपण काय विचार करतो? कायम तिसऱ्या व्यक्तीचा विचार करतो, की ह्याला काय वाटेल? त्याला काय वाटेल? लोक काय म्हणतील? जग काय म्हणेल? मी असं करू का? मला शोभेल का? बरोबर?
हे सगळे विचार आपल्याला आपल्यातून काढून टाकायचे आहेत आणि आपल्याला काय करायचंय, आपलं स्वतःचं आयुष्य, इतकं सुंदर आयुष्य जे परमेश्वराने दिलंय ना, त्याचा मनमुराद पुरेपूर उपभोग घ्यायचा आहे. मी म्हणत नाही की तुम्ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी सोडून द्या, तुम्ही तुमचे नातेसंबंध सोडून द्या. प्रॉब्लेम्स प्रत्येकाला असतात. पण ते प्रॉब्लेम्स किंवा ती निगेटिव्हिटी किती दिवस, किती वेळ धरून ठेवायची ते आपल्या हातात आहे. राइट? आणि प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतं. ते सोल्युशन कुठेतरी काढायचं आहे, त्याचं सुवर्णमध्य कुठेतरी गाठायचं आहे, तिथून बाहेर कसं पडायचं हा विचार करायचा आहे. जनरली लोक काय करतात माहितीये का? एखादा प्रॉब्लेम झाला किंवा एखादा काही इन्सिडेंट झाला ना, की आपण काय करतो, ह्युमन टेंडन्सी आहे. आपण काय करतो त्यावेळेला आपल्याला दोष द्यायला कोणी सापडतं का बघतो. "अरे यार, हे कोणी केलं? तूच केलं. तू केलं नसतं तर हे असं झालंच नसतं." ठीक आहे, त्याने केलं, ह्याने केलं, कुणीतरी केलं आहे. पण प्रत्यक्षात आता त्या सिच्युएशनमध्ये ते सांभाळणं महत्वाचं आहे. जे काही झालं आहे डॅमेज ते रिपेअर करा. त्याच्यानंतर तुम्ही बघा, इन्व्हेस्टिगेशन करा, कोणी काय केलंय. राइट? आपल्याला आपल्या स्वतःच्या सवयी बदलायच्यात, आवडी-निवडी ज्या काही आहेत त्या जोपासायच्या आहेत. आपल्याला मेडिटेशन करायचं आहे म्हणजे काय करायचंय? आपल्याला कुणाशीही बोलायचं नाहीये, कुणाला काही सल्ले द्यायचे नाहीत, कुणाला काहीही करायचं नाही. जे काही करायचंय ते सगळं आणि सगळं फक्त आपल्या स्वतःवर करायचंय. राइट? तुम्ही स्वतःवर काम करा. तुमच्या स्वतःचे व्हायब्रेशन्स हायर करा. त्याच्यानंतर जग आपोआप बदलेल. तुमची एकदा पॉझिटिव्हिटी वाढली, तुमची एनर्जी हायर झाली, की ऑटोमॅटिक हायर एनर्जी असणाऱ्या गोष्टी तुमच्या आसपास येतील. मी जसं म्हटलं त्याप्रमाणे हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप आणि करियर या 4ही गोष्टी ज्या आपल्याला आयुष्यातल्या महत्त्वाच्या वाटतात, त्या सगळ्या गोष्टी हायर एनर्जीच्या गोष्टी आहेत. आणि जोपर्यंत आपण स्वतःला हायर एनर्जीमध्ये नेत नाही, तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आसपास येणारच नाहीत. मग आपण ते दुःखाचंच रडगाणं गात राहू. ओके. तर हे सगळं सांगण्याचा मुद्दा एकच, की जी काही सुरुवात आपल्याला करायची आहे, आपण शरीराचा जो काही व्यायाम करतो, त्याचप्रमाणे आपल्या मनाचा सुद्धा, मेंदूचा सुद्धा व्यायाम करायला आजपासून सुरुवात करायची आहे. ओके. आपण सगळीकडे बघतो आहोत फिजिकल फिटनेसची ट्रेंड खूप वाढली आहे. पण त्याचबरोबर आपल्या मानसिक व्यायामाचं काय? ह्याचा कधी कोणी विचार करत नाही. राइट? आपला मेंदू इतकं विचार करून, इतक्या प्रकारचे म्हणजे जे काही गुंतागुंतीचे डिसिजन्स घेऊन, जे काही आहे आयुष्य जगून थकलेला असतो. त्याला सुद्धा कुठेतरी आरामाची, त्याला सुद्धा कुठेतरी एक्सरसाइजची गरज असते. राइट? ज्याप्रमाणे शरीर आहे, त्याचप्रमाणे मन सुद्धा आहे. त्याच्यामुळे आपल्याला जशी शरीराची एक्सरसाइज करतो, तशीच मनाची सुद्धा करायची आहे. आणि हा सगळा जो काही खेळ आहे ना, हा आपल्या सबकॉन्शियस माइंडचा आहे. ते आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण कसं समजवायचं आहे, कसं आपल्यासाठी काम करून घ्यायचं आहे, कसं ॲक्टिव्हेट करायचं आहे, ते आपल्या हातात आहे. ओके. तर ज्यावेळेला फुल मून असतो, त्या फुल मूनमध्ये जर तुम्ही मेडिटेशन केलं, तर त्याच्यावरती तुम्हाला 10 पटीने फायदे ह्याचसाठी मिळतात, की त्या चंद्राची जी एनर्जी असते, ती एनर्जी वातावरणामध्ये आसपास पसरलेली असते. ती आपल्याला मिळते. आपल्या 7 चक्रांमधून ती व्यवस्थित फ्लो होत असते. पौर्णिमेच्या दिवशी आपण मून वॉटरचा एक टेक्निक करू शकतो. म्हणजे पाण्याची बाटली भरून ठेवायची आहे चंद्रप्रकाशामध्ये आणि त्याच्यावरती अफर्मेशन्स लिहायचे आहेत. ती बॉटल चंद्रप्रकाशात भरून ठेवल्यानंतर ते पाणी आपण दुसऱ्या दिवशी सकाळी प्यायचं आहे. ओके. मून वॉक करू शकता तुम्ही चंद्राच्या प्रकाशामध्ये छान फिरायला जा. ती जी एनर्जी आहे, ती जी पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत ना, ते ऑटोमॅटिक तुमच्यावरती येतात आणि बघा तुम्ही स्वतःमध्ये काय फरक जाणवेल ते. ऑटोमॅटिक विचारांमध्ये, एनर्जीमध्ये व्हायब्रेशन्स म्हणजे हायर झालेले जाणवतील आणि स्वतःला खूप फ्रेश, एन्थुसियास्टिक वाटायला सुरुवात होईल. ओके. तर आता मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. आता आपण मेडिटेशनला सुरुवात करूया. आज आपण पौर्णिमेच्या पूर्णचंद्राचं मेडिटेशन करणार आहोत. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी शांतपणे एका जागा कुठेतरी निवडा, तिथे बसा. इयरफोन वापरले तर जास्त बेटर होईल. एक घोट पाणी पिऊन घ्या आणि त्याच्यानंतर मी म्युझिक प्ले करते. मेडिटेशनला बसल्यानंतर उठायचं नाहीये, डोळे उघडायचे नाहीये, जोपर्यंत मी इन्स्ट्रक्शन्स देत नाही. डन? शो मी युअर थम्स अप. व्हेरी गुड. मी म्युझिक प्ले करते, तुम्ही रेडी व्हायचं आहे.
आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय? अजून काही काहींचे थंब आलेले नाहीये. थम्सअप दाखवा सगळ्यांनी. सगळ्यांना आवाज क्लिअर येतोय? व्हेरी गुड. आता आपण मेडिटेशन स्टार्ट करूया. सगळ्यांनी ताठ बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. डोळे बंद करायचे आहेत. तुम्ही खुर्चीवर बसू शकता किंवा जमिनीवर मांडी घालून बसू शकता. जमिनीवर बसले असाल तर बसायला आसन घ्यायचे आहे. खुर्चीवर बसले असाल तर तुमचे तळपाय जमिनीला टेकलेले हवेत. दोन्ही हात आकाशाच्या दिशेने करून तुमच्या मांडीवर ठेवायचे आहेत. संपूर्ण शरीर पूर्णपणे रिलॅक्स करायचं आहे. कम्प्लीटली रिलॅक्स. तुमचे तळपाय शिथिल करायचे आहेत. तुमच्या पायाचे घोटे, पायाच्या पोटऱ्या शिथिल करायचे आहेत. तुमच्या मांड्या, तुमची पाठ, तुमचे हात, कंबर सगळे अवयव अगदी शिथिल करायचे आहेत. खांदे सैल सोडायचे आहेत. चेहऱ्यावरील सर्व स्नायू शिथिल करायचे आहेत. कपाळावर कुठल्याही प्रकारच्या आठ्या नको आहेत. संपूर्ण शरीर पूर्णपणे रिलॅक्स करायचे आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडून द्यायचा आहे. डोक्यात विचार येत असतील तर येऊ द्या. ते विचार येतील आणि निघून जातील. त्या विचारांकडे एक तिसरी व्यक्ती म्हणून बघायचं आहे. आपले संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त या ध्वनीवर प्रतिरूप करायचे आहे. बघा, तुमच्या प्रत्येक श्वासाबरोबर तुम्हाला आसपासच्या वातावरणातील सकारात्मकता मिळत आहे. प्रत्येक येणारा श्वास तुम्हाला खूप खूप पॉझिटिव्ह एनर्जी देत आहे आणि प्रत्येक बाहेर जाणारा श्वास तुमच्यातील नकारात्मकता, निगेटिव्हिटी बाहेर काढून टाकत आहे. बघा, शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत हा सकारात्मकतेचा संदेश गेला आहे. तुमचे संपूर्ण शरीर पूर्णपणे रिलॅक्स झाले आहे. तुमचे शरीर आणि मन कम्प्लीटली शिथिल झाले आहे. संपूर्ण शरीर पिसासारखे हलके हलके झाले आहे. आज आपण पौर्णिमेचे ध्यान करणार आहोत. पौर्णिमेचे हे ध्यान वाईट गोष्टींचा, नकारात्मक गोष्टींचा, नको असलेल्या आठवणींचा, कटू अनुभवांचा त्याग करण्यासाठी करणार आहोत. आपल्या आयुष्यात अशा कितीतरी नकारात्मक गोष्टी आहेत ज्या आपल्याला नको आहेत. त्या आपल्याला सोडून द्यायच्या आहेत. त्या गोष्टी आठवा.
कितीतरी नकारात्मक आठवणी आहेत, कटू अनुभव आहेत, नको असलेल्या गोष्टी आपल्या जवळ ठेवून आपल्या मनावर त्याचा भार आपण खूप वर्षानुवर्ष ठेवला आहे. त्या सगळ्या गोष्टी आज आपण लेट गो करणार आहोत. बघा, हे सगळ्या नकारात्मक गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यापासून थांबवत आहेत. या सगळ्या नकारात्मक गोष्टींचे तुमच्या मनावर, तुमच्या शरीरावर, तुमच्या बुद्धीवर खूप ओझे झाले आहे. या सगळ्या नकारात्मक गोष्टी आज आपण स्वाहा करणार आहोत. बघा, कल्पना करा, आकाशामध्ये पौर्णिमेचा पूर्ण चंद्र तुम्हाला दिसत आहे. शुभ्र नितळ असणारा पौर्णिमेचा चंद्र किती सुंदर दिसत आहे. पौर्णिमेच्या चंद्राचे हे तेज संपूर्ण सृष्टीवर पसरलेले दिसत आहे. कल्पना करा की तुम्ही एका शांत जंगलाच्या ठिकाणी उभे आहात. पौर्णिमेच्या चंद्राचा शुभ्र शीतल असा प्रकाश पडला आहे सगळीकडे. आकाशामध्ये तुम्हाला छान पौर्णिमेचा पूर्ण गोल चंद्र आणि आसपास असणाऱ्या भरपूर साऱ्या चांदण्या दिसत आहेत. बघा, तुमच्या समोर जंगलात जाणारी एक पायवाट तुम्हाला दिसत आहे. आसपास मंद वाऱ्याची झुळूक येत आहे. त्या झुळुकेचा स्पर्श तुम्हाला जाणवत आहे. मंद ओरडणाऱ्या रातकिड्यांचा आवाज येत आहे. बघा, त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये समोरच्या पायवाटेने वाट काढत तुम्ही हळूहळू एक एक पाऊल टाकत पुढे जात आहात. या चंद्रप्रकाशामध्ये एक एक पाऊल टाकत तुम्ही आजूबाजूच्या सृष्टीचा आनंद घेत पुढे जात आहात. किती छान वाटत आहे, किती रिलॅक्स वाटत आहे. थोडं पुढे चालत गेलात, बघ, समोर तुम्हाला एक छान मोठा तलाव दिसत आहे. तलावाच्या जवळ जाऊन बघा, या तलावातील पाणी काचेच्या पृष्ठभागासारखे चकचकीत दिसत आहे. या पृष्ठभागावरती चंद्राचा प्रकाश अगदी प्रत्यक्षात खाली चंद्र उतरल्यासारखं जाणवत आहे. बघा, चंद्र जणू काही पाण्यातच दिसत आहे. इतके नितळ पाणी दिसत आहे. या पाण्यामध्ये जसे चंद्राचे प्रतिबिंब दिसत आहे ना, तसेच तुम्हाला तुमच्या नको असलेल्या विचारांचे प्रतिबिंब दिसत आहे. कल्पना करा की तुमच्या जवळ असणाऱ्या नकारात्मक गोष्टी, कटू आठवणी, नको असणारे अनुभव, हे सगळे तुम्ही एक एक दगडाच्या स्वरूपात तुमच्या हातामध्ये पकडले आहेत. प्रत्येक एक दगड एक वाईट अनुभव, कटू आठवणीचा, नकारात्मक आठवणींचा आहे. त्या दगडांचे ओझे तुमच्या हाताला जाणवत आहे. बघा, तुमच्या हातांना त्याचे इतके ओझे जाणवत आहे, तर तुमच्या मेंदूने आजपर्यंत किती ओझे उचलले आहेत.
आता हळूहळू त्यातील एक एक दगड पाण्यामध्ये सोडायचा आहे. म्हणजेच आपली एक एक नकारात्मक आठवण, नको असणाऱ्या गोष्टी, वाईट अनुभव एक एक दगडाच्या स्वरूपात पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहेत. बघा, एक एक दगड पाण्यामध्ये टाकताना तो दगड सुरुवातीला पाण्याखाली जातोय, तो तुम्हाला दिसतोय. त्यानंतर तो पाण्याखाली पूर्ण बुडून जातोय, अदृश्य होतोय. बघा, असेच एक एक करत सगळे दगड सोडून द्यायचे आहेत. आता ह्या सगळ्या नकारात्मक गोष्टी, वाईट अनुभव सगळं काही तुम्ही तुमच्यापासून स्वाहा करून टाकलं आहे पाण्यामध्ये. तुमच्या हातांना किती हलकं हलकं वाटतंय. बघा, तेच फिलिंग तुमच्या चक्क मनाला सुद्धा जाणवतंय. अगदी हलकं हलकं वाटतंय, खूप रिलॅक्स आणि छान वाटतंय. मन मोकळं झाल्यासारखं वाटतंय. पौर्णिमेच्या चंद्राचे तेज तुमच्या माथ्यावर असणाऱ्या सहस्रार चक्रामधून तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करते. तुमच्या मनातला, शरीरातला भार हलका झालाय. त्यामुळे आता नवीन सकारात्मक गोष्टींसाठी तुमच्या मनामध्ये भरपूर जागा आहे. तुमच्या मेंदूमध्ये भरपूर जागा आहे. बघा, पौर्णिमेचं हे तेज तुमच्या माथ्यावर, तुमच्या टाळूवर असणाऱ्या तुमच्या सहस्रार चक्रामधून तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करते. हळूहळू हे तेज तुमच्या कपाळावर, तुमच्या चेहऱ्यावर जाणवते आहे तुम्हाला. तिथून ते तुमच्या खांद्यांमध्ये, तुमच्या हातांमध्ये पसरलं आहे. तुमच्या छातीमध्ये, तुमच्या पोटामध्ये पसरलं आहे. तिथून तुमच्या मांड्यांमध्ये, गुडघ्यांमध्ये, पायांमध्ये, तळपायापर्यंत, पायाच्या बोटांपर्यंत सगळीकडे हे तेज पसरले आहे. बघा, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत तुमचे संपूर्ण शरीर अगदी तेजोमय झाले आहे. तुम्ही संपूर्णपणे एका वेगळ्या चैतन्याने भरून गेलेले आहात. खूप सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये सामावली गेली आहे. एक वेगळी चैतन्य शक्ती तुम्हाला तुमच्या आत जाणवत आहे. खूप पॉझिटिव्ह, खूप सकारात्मक वाटत आहे. खूप शांत, खूप रिलॅक्स वाटत आहे. कसलाही ताण नाहीये, थकवा नाहीये, टेन्शन नाहीये, पूर्णपणे रिलॅक्स. आपल्याला आपल्या प्रगतीचे सगळे मार्ग आता मोकळे झालेले दिसत आहेत. बघा, ही चैतन्य शक्ती, ही ऊर्जा तुमच्या शरीरातून आता उत्सर्जित होत आहे. आसपास सगळ्या वातावरणामध्ये ही ऊर्जा पसरली आहे. त्यामुळे आसपासचे संबंध वातावरण अगदी तेजोमय झाले आहे, चैतन्यमय झाले आहे, खूप खूप सकारात्मक झाले आहे. ही ऊर्जा, हे तेज, हे चैतन्य म्हणजेच विपुलतेचे तेज आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक स्तरावर विपुलता मिळत आहे. बघा, किती छान वाटत आहे. तुम्ही आता यशाच्या शिखरावर निघत आहात. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहात. कारण ही विपुलतेची ऊर्जा तुमच्या संपूर्ण शरीरात आणि आसपासच्या वातावरणात तुम्हाला जाणवत आहे. स्वतःला सांगा, ही विपुलतेची ऊर्जा आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मी तयार आहे. माझ्या यशाच्या आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मी तयार आहे. बघा, तुमच्या आयुष्यात प्रत्येक स्तरावर तुम्हाला ही विपुलता जाणवत आहे. तुमच्या करिअरच्या बाबतीत
तुम्हाला विपुलतेच्या असंख्य संधी उपलब्ध झाल्या आहेत. कल्पना करा, तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात, जे तुमचं कामाचं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप चांगल्या गोष्टी घडत आहेत. तुम्हाला खूप चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत. खूप जास्त प्रमाणात विपुलता तुम्हाला अनुभवायला मिळत आहे. तुमच्या आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला विपुलता दिसत आहे. तुमच्या संपूर्ण शरीरातील प्रत्येक अवयवावर तुम्हाला विपुलतेचा प्रभाव जाणवत आहे. तुमच्या शक्यतेपेक्षा खूप चांगल्या गोष्टी घडत आहेत. तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयव अगदी सुदृढ आहे, अगदी निरोगी आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयवाने तुम्हाला आजपर्यंत अगदी मोलाची साथ दिली आहे. शरीराला सांगा, अशीच साथ इथून पुढे मला दे. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला खूप सारी विपुलता मिळत आहे. नातेसंबंधांच्या बाबतीत तुम्हाला खूप विपुलता मिळत आहे. तुमच्या प्रत्येक नात्यामध्ये प्रेमाची आणि आपुलकीची भावना दिसत आहे. बघा, तुमचा नवरा, तुमची बायको, तुमची मुलं, तुमचे आई वडील, तुमचे कुटुंबातील व्यक्ती, तुमचे मित्रमंडळी, इतर नातं, सगळ्यांमध्ये अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. नातेसंबंधांमध्ये प्रत्येक स्तरावर तुम्हाला फक्त आणि फक्त प्रेम आणि आपुलकी दिसत आहे. नातेसंबंधांमध्ये तुम्हाला खूप जास्त विपुलता अनुभवायला मिळत आहे. बघा, पैशांच्या बाबतीत तुम्हाला ही विपुलता अनुभवायला मिळत आहे. चारही बाजूंनी स्थिर असा लक्ष्मीचा ओघ तुमच्याकडे येत आहे. तुमच्या शक्यतेपेक्षा खूप चांगल्या गोष्टी घडत आहेत. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक स्तरावर खूप विपुलता मिळत आहे. या विपुलतेचा अनुभव आणखीन थोडा वेळ घ्यायचा आहे. बघा, तुमचे शरीर आणि मन अगदी आनंदून गेले आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक स्नायूपर्यंत हा विपुलतेचा, सकारात्मकतेचा संदेश गेला आहे. संपूर्ण शरीर एका वेगळ्याच तेजाने बहरून गेले आहे. तुमचे मन अगदी आनंदाने डोलत आहे. खूप छान, मोकळं, हलकं, रिलॅक्स वाटत आहे. प्रचंड विपुलता आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जा तुम्हाला मिळाली आहे. या चंद्रप्रकाशाने तुम्हाला ही ऊर्जा दिली आहे. तुम्हाला मिळालेल्या या विपुलतेबद्दल या ब्रह्मांडाला, या युनिव्हर्सला अगदी मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. त्यांच्याबद्दल अगदी उच्च प्रतीची कृतज्ञतेची भावना अनुभवायची आहे. आपल्याला मिळालेल्या या सुंदर आयुष्याबद्दल त्या परमेश्वराला आणि ज्यांनी आपल्याला हे आयुष्य दिलं आहे त्या आई वडिलांना अगदी मनापासून आभार मानायचे आहेत. आपले हे सुंदर शरीर आपल्याला पावलोपावली साथ देत आहे. म्हणून आपल्या या शरीराला अगदी मनापासून आभार व्यक्त करायचे आहेत. या सगळ्यांबद्दल कृतज्ञतेची भावना अनुभवायची आहे. अगदी मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. बघा, संपूर्ण शरीर, मन पूर्णपणे रिलॅक्स झाले आहे, अगदी मोकळे झाले आहे. तुम्ही या विपुलतेच्या तेजाने अगदी न्हावून निघाले आहात. कृतज्ञतेने तुम्ही स्वतःला कृतकृत्य केलेले आहे. खूप छान.
अगदी मन मोकळं वाटत आहे. जेव्हा तुम्ही तयार असाल तेव्हा तुमच्या हातांची बोटे हळूहळू हलवायची आहेत. पायाची बोटे हळूहळू हलवायची आहेत. तुमचे दोनही तळहात एकमेकांवर घर्षण करायचे आहेत. त्यातून निर्माण होणारी ऊर्जा, उष्णता तुमच्या चेहऱ्यावर, डोळ्यांवर फिरवायची आहे. आणि अलगद स्मितहास्य करत डोळे उघडायचे आहेत. डन एव्हरीवन? तुम्ही सगळे आता तरी व्हिडिओ ऑन करू शकता. मलाही बघू दे तुमचे सगळ्यांचे चेहरे, तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता, तुमची पॉझिटिव्हिटी. कसा होता एक्सपिरियन्स? तुम्ही थम्सअप दाखवू शकता मला. कुणाला काही बोलायचं असेल तर तेही सांगू शकता. तुमचा एक्सपिरियन्स शेअर करायचा असेल तर तुम्ही सांगू शकता. हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? कसं वाटलं तुम्हाला मेडिटेशन? मी बोलू शकते का? हा बोला मॅडम. हा, मी प्राजक्ता नवरे पुण्यातून आहे. बोला. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न केला. पहिलाच अनुभव म्हणजे पहिलाच हे करत होते. पण खरंच तुम्ही म्हणत होता निगेटिव्हिटी बाहेर टाकून देण्याचा प्रयत्न करा. तर खरंच असं हलकं हलकं वाटलं आणि छान वाटलं. थँक्यू. येस, डोळ्यातून पाणी आलं का? नक्कीच आलं. हो. ही जी आपल्यातली निगेटिव्हिटी आहे ना, ही निगेटिव्हिटी बाहेर पडायला आजपर्यंत आपल्याला कुणी याच्याबद्दल मार्गदर्शन नाही केलंय. ती निगेटिव्हिटी वर्षानुवर्ष आपल्यामध्ये साठून राहिली. ती कुठेतरी बाहेर जाण्यासाठी मार्ग शोधतीये. तिला आपण मार्ग करून दिला ना, की ती हळूहळू बाहेर जाईल. आणि बघा, एक क्षण असा येईल ना, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या आयुष्याचा अगदी आनंद घेता येईल. ओके. खूप खूप छान खूप वाटलं पण. मनापासून थँक्यू. मॅम मला पण बोलायचंय. बोला. मॅम मला खूप शांत वाटलं, जरा व्यवस्थित वाटलं म्हणजे. आणि ती ओके. म्युझिक जी चालू होती बॅकग्राऊंडला ती खरंच ऐकायला छान वाटत होती. ओके. मला परत असं आवडेल करायला. हो, नक्की. रेग्युलर मेडिटेशनच्या बॅचेस आहेत, तुम्ही नक्की जॉईन करू शकता. हो. ओके. तुमच्याही डोळ्यातून पाणी आलेलं दिसतंय. हो, थोडंसं. ओके. हरकत नाही. ही निगेटिव्हिटी जी आहे ना आपल्यातली, ती बाहेर पडतेय आणि हळूहळू शरीर आणि मन पूर्णपणे पॉझिटिव्ह होऊन जाईल. हा तर पहिलाच अनुभव होता. इथून पुढे येणारे अनुभव आणि तुम्ही स्वतःच मला तुमचे एक्सपिरियन्स शेअर कराल. ओके. डन. थँक्यू सो मच. माझा आवाज येतोय? येस, येतोय येतोय. बोला. खूप छान वाटलं. नेहमीच वाटतं. थँक्यू. हां. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाण्याच्या बॉटल्स पण मी आता माझ्या छतावरती ठेवलेल्या आहेत. व्हेरी गुड. मागच्या वेळेस ठेवता नव्हत्या आल्या. तर आता ओके. यावेळेस ठेवल्यात. अफर्मेशन लिहून ठेवायचे ते पण ठेवतो. व्हेरी आणि गुड. उद्या सकाळी आम्ही थोडं थोडं ते पाणी व्हेरी पित गुड. राहू. तुम्ही असंच आणि बाउलमध्ये पण पाणी भरून ठेवू शकता बाहेर चंद्रप्रकाशामध्ये. ते पाणी जर आपण म्हणजे बाथ ज्याला म्हणतो ना, ते घेऊ शकतो आपण. त्याने आपलं जे काही म्हणजे ऑरा क्लिन्झिंगची जी प्रोसेस आहे ना, ती होते त्याच्यामध्ये. ओके. तर म्हणजे अगदी त्याच्यानेच अंघोळ करा असं नाही मी म्हणत आहे. पण तुम्ही ते ठेवून ॲटलीस्ट थोडं-थोडं अंगावरून आपण काढू शकतो अंघोळीच्या वेळेला. ओके. ऑरा क्लिन्झिंगची प्रोसेस होईल. स्किनचे जे काही डिसीज असतात ते त्याच्यामुळे क्लीन होतात. अगदी एका याच्यामध्ये इफेक्ट नाही होत, हळूहळू फरक पडतो.
ओके. आणि मेन म्हणजे आपला ऑरा क्लीन होतो. हा. ओके. आणि मी कसं जंगलातच राहत असल्यामुळे ओके. तर तर मी आता जेवून झाल्यानंतर आम्ही सगळे जंगलात फिरायला जाणार आहोत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मून वॉक घ्यायचा आहे आज. सगळ्यांना ज्यांना हा. ज्यांना शक्य आहे त्यांनी घ्यायचं आहे आणि आपलं आज रामादासाचं मेडिटेशन पण करायचं आहे दिव्यासमोर. ओके. झोपताना आठवणीने ऍटलीस्ट 10 मिनिटं काढा आणि ते मेडिटेशन करायचंय. ओके. येस. येस. मधुरिमा मॅडम, तुम्हाला काही बोलायचं आहे का? मधुरिमा मॅडम, माझा आवाज येतोय तुम्हाला? हो मॅडम, मी ऐकलं, खूप छान वाटलं म्हणजे. सुंदर. ओके. हो. ओके. एकदम. थँक्यू. ठीक आहे. थँक्यू सो मच. म्हणजे 10% थोडं रिलॅक्स झालं असतं माइंड. ओके. हरकत नाही. तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये आहात वाटतं. हो. ओके. म्हणूनच तुमचं कॉन्सन्ट्रेशन नाही झालं. हम्म. हो हो. मी ते ठीक आहे. जॉईन करणार ते सकाळचं. ओके, ओके. हरकत नाही. आपली हो. रेग्युलर मेडिटेशनची बॅच आहे. सकाळची ब्रह्ममुहूर्तावरची बॅच असते रेग्युलर मेडिटेशनची. ओके. तुम्ही हवं असल्यास एन्क्वायरी करू शकता. पर्सनल वरती मी तुम्हाला मेसेज पाठवेन. ठीक हो आहे मॅम? चालेल. हो ठीक आहे. थँक्यू मॅम. ओके. थँक्यू सो मच. तुम्ही सगळे वेळात वेळ काढून जॉईन झाल्याबद्दल आणि तुमचे व्हॅल्युएबल फीडबॅक माझ्याशी शेअर केल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. ओके. थँक्यू सो मच. थँक्यू. आता आपलं सेशन थँक्यू सो मच मॅम. तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर केल्याबद्दल. ओके. आता हे सेशन मी इथे थांबवते. इथून पुढे तुमच्या सगळ्यांचे ब्लेसिंग्स, एनर्जी आपली मॅच झाल्यानंतर आपण नक्की भेटूयात. ओके. थँक्यू सो मच. योगशालामध्ये तुम्ही सगळ्यांनी सेशन जॉईन केले त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. तुमचे थँक्यू पण मॅम. थँक्यू. मनापासून आभार. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही सगळे सेशन लेफ्ट करू शकता आता. उद्यापासून होणार आहे का आपलं मॉर्निंग सेशन? हो, हो. येस, येस. किती वाजता? 5 वाजता. ओके. डन. मी ग्रुपवर मेसेज पाठवते तसं. येस येस येस. बाय बाय. ओके. बाय, बाय. गुड नाईट. गुड नाईट.